कधीतरी आपण ब्रेड आणतो आणि मग तो शिल्लक राहिलो तो काय करायचा असो प्रश्न पडता. त्याचा असा कॅरेमल पुडिंग करून बघा, हे एकदम टेस्टी लागतं. 4 ब्रेडचे स्लायस, त्याका 3 चमचे साखर, 1 वाटी दूध आणि 1 चमचो कस्टर्ड पावडर मिक्सराक लावून सगळा वाटून घेतलं. नंतर 4 चमचे साखर एका पॅनमध्ये घेतलं, 1 चमचो पाणी घातलं आणि त्याचा कॅरेमल करून घेतलं. म्हणजे पूर्ण वितळाक द्यायची, तांबूस अशी होऊक होई साखर, म्हणजे गोडी त्याची टिकान रावता. व्यवस्थित ती अशी तांबूस झाली की गॅस बंद करून जरा थंड होऊ द्यायची. नंतर ती एका केकच्या टीनमध्ये काढलं आणि सगळीकडे अशी पसरून घ्यायची. म्हणजे गोडी येता बरी. मुलांक या भारी आवडतं हो. विकत आणू गेलास ना तर एकदम महागता. घरच्या घरी असं साधे सोप्या पद्धतीने करून द्यावं, मुलं आवडीन खातात आणि मुलांका भरपूर आवडतं. नंतर सगळं त्याच्यात बेटर घातलं, झाकण ठेवलं. कुकराक शिटी लावायची नाही, ती काढायची आणि 20 मिनटं वाफवून घ्यायचं. 20 ते 25 मिनटं लागतात. नंतर थंड करून अशी सुरयेन ती कडा सोडवायची. इतक्या टेस्टी होता ना, जिभेक ठेवलास की ता विळता आता. इतक्या ता मुलांका आवडतं. मस्त चव. नंतर जरा थंड होऊ द्यायचे आणि असे त्याचे तुकडे पाडायचे. खरवसासारखे लागतात. असा पुडिंग करा, खावा, अप्रतिम चव. आवडतला तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.